शिक्षकाच्या पेशेला लाजिरवाणी घडणारी गोष्ट समोर आलेली गोष्ट आहे मुंबईमध्ये उच्चभ्रू सोसायटीमध्ये आणि उच्चभ्रू शाळेमध्ये, ज्या शाळेचा भारतामध्ये टॉप 10 शाळांमध्ये 5व्या क्रमांकाला कदाचित नंबर येत असेल किंवा टॉप 5 स्कूलमध्ये त्या शाळेचं नाव येत असेल, त्या शाळेमधली घटना आहे. एका इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षिकेनं तिच्याच वर्गातल्या एका विद्यार्थ्यावरती शारीरिक अत्याचार केलेत आणि हे अत्याचार वर्षभर केलेत. शेवटी आता त्या मुलांनी वैतागून त्याच्या आईवडिलांना हा सगळा प्रकार सांगितला आणि त्याच्यानंतर देखील ज्या वेळेला त्या त्या मुलाच्या आईवडिलांनी त्या मुलाची शाळा सोडली, दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं, तरी देखील हा शिक्षिकेकडून होणारा त्रास हा कमी झाला नाही, वाढत गेला. आणि शेवटी त्या मुलाच्या आईवडिलांना त्या शिक्षिकेच्या विरोधामध्ये दादर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करावा लागला. आता त्या शिक्षिकेला अटक करण्यात आलेली, परंतु अशा प्रकारची घटना शालेय डिपार्टमेंटमध्ये म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये घडणं, पाठीमागची आपण बीडमधली घटना बघितली असेल तर कशा प्रकारे क्लासेसमध्ये शिकणाऱ्या, खाजगी क्लासेसमध्ये शिकणाऱ्या एका मुलीवरती तिकडच्या 2 शिक्षकांनी लैंगिक अत्याचार करण्यात आले होते आणि आता ते दोन्ही शिक्षक हे जेलमध्ये. तिसरी घटना घडली ही मुंबईमध्ये. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा.